पाहताच बे टुकुर टुकुर, चाल ना घरी. टुकुर टुकुर नाही पाहतावजी दाजी. मी पाहतो का तुम्हाला एवढ्यानं कोणती आग पडली का सासऱ्याच्या घरी पावसाळ्यात येऊन राहिल्या ते भर पावसामध्ये. आग नाही बापू, सासऱ्याची भेट घेऊन पाहा लागते. सासऱ्याची तब्येत कशी आहे तर? हो, नाही तर सासरा कानं मरणार होता उद्यानं. भिकार चोट दाजी, मला सप्पा माहित आहे तुमच्या घरचा राशन गिशन संपला असेल म्हणून येता तुम्ही माझ्या बापाच्या घरी बनून पप्पाची परी. सांगशील माझ्या पप्पाले माझ्या बहिणीचं नाव, त्यानं खेळशील मस्त आपला सुपर डाव. कानाखाली झाडू का ती तुमच्या भाषण, लमजा नेहमी येत्या तुम्ही नेवासाठी फक्त राशन. बे आपल्या भाटव्याला थोडीशी इज्जत देत जा बे. इज्जतीच्या लायकीचा तरी आहेस का तू टकल्या? बाबा तू असा करशील ना गण्या तर मी येथून वापस चालला जाईन. जाणं तर घुबडा, नुसता मटण खावायला येतेस म्हणून मला माहित नसे का? कायला जाऊ मी का तुझ्या घरी येऊन राहिलो का बे? आपल्या सासऱ्याच्या घरी येऊन राहिलो. तर सासरा तुझा माझा बाप हो ना, आणि माझ्या बापाला मी एकटाच पोरगा हो, तर मग तो आज नाही तर उद्या घर माझाच होईल ना भंगाळ्या. ना आता हे पाऊसही नशी येत तरी छत्री काऊन धरलाय हे दारीला? तुम्ही पक्के अपेक्षा आहात दाजी. मी आता रेनकोट नाही आणलो, आता का ओला होऊ का? माझ्या छत्री चल ना बे. नाही बापा, पहिलंच तुम्ही माझा राग करत्या. चालता चालता तो छत्रीचा उलट पडलेला दंडू माझ्या ढुंगणात टाकला तर पित्तर. पण दाजी तुम्हाला सांगतो मी, आता तुम्ही माझ्या घरी येत आहात, पण तेथे जाऊन म्हणत नाही मला हास नाही चारल्या, मला तोच नाही चारल्या. बे दाजीले देवाचा मान, आज तर सासरवाडीचा काम. रांधून आपण मटनची भाजी, मोठ्यानं खुश होईल तुमचा दाजी. तुमच्या टकल्यावर वीट फेकून मारू का जी? हे एकदम मारामुरीच्या गोष्टी काम करतेस बे डेंग्या. भोकणे झाला का तुम्ही? मी गण्या हो ना, मला डेंग्या म्हणतात. बाबा सॉरी. गधे की लोरी पहिले काय को झक मारी. बे गण्या, माझ्या बापानं तरी मला एवढा नाही सुनवलं बे जेवढा तू सुनवत आहेस मले. अजून 2 दिवस राहा तुम्ही, मग समजते तुम्हाला. नाही कानातून तुमच्या रगत काढलो ना तर नावाचा गण्या नाही मी दाजी. रांत तुझी भाजी, चाल घरी. घुबड तोंडीचा दाजी आला मोठा तोंड वर करून. अबे एवढ्यानं कोण बोलते बे आपल्या भाटव्याले? गण्या तू असा करशील ना तर मी तुझ्या बहिणीच्या नावाने हिस्सा घेईन. हिस्सा घे? आमच्याकडे काय आंबाडीचा भुरका जो तू हिस्सा घेणार आहेस तर? अबे नसेल काही घरता आहे त्या घरातून अर्धा हिस्सा घेईन मी. हो फुकट बायले तसेच मेहनत करायला लागते तुम्हाला नेट. तर सासऱ्याच्या भरोशावर होतं म्हणता तुम्ही सेट. पण तुम्ही विसरा नको दाजी, तुमचा प्लॅन मी सक्सेस नाही होऊ देईन. फुटशिंग नाही माझी बहीण विधवा झाली तरी चालेल, पण तुझ्या टकल्यावरून हात फिरवल्याशिवाय माझा काही जीव मान नाही दाजी. आणि आता मी रेनकोट नाही आणलो, माझी चड्डी बली होईल. आजची चड्डी सुकवीन कधी न तिला घालीन कधी? बे हो तर पावसाचे 4-5 जोडा घेऊन टाकायचा होस ना. आता नाही घेतलो. बरं मी काय म्हणतो दाजी, तुम्ही आणले असाल ना 5-6 जोड? नाही बाबा, मी तर माझ्या सासऱ्याला सांगलो फोन करून. का सासरे बुवा मी येत आहो तुमच्या गावी, तर माझ्यासाठी 5 चड्डीचे जोडे घेऊन ठेवाल बरं. सासरा म्हणजे निळा का लाल? अबे चोमनीच्या बाल उघडा, तुले लाज नाही वाटत का? साधी चड्डी नाही घेऊ शकत तू, तेही तुले सासऱ्याकडून पाहिजे? अबे कोण्या नरकाला मरशील ना बे तू. कोण टिकला दाजी, चाल घरी. बहीण माय माझ्या बहिणीला या टकल्यामध्ये का दिसला तर माहित नाही, याच्या मांग प्यार करून लग्न केलं. जावई बापू ओले झाले असाल ना तुम्ही, जा ना बाथरूम मध्ये जाऊन कपडे बदलावा ना. कसा ओला होईल म्हणतो तुझा जावई, त्याच्या टकल्यावर जे छत्री होती. हे बघा सासूमा, तुमचा पोरगा मला बस स्टॉपवर घेवायला आला तेव्हापासून काही ना काही बोलत आहे. ए गण्या, जावयाला असा बोलते का रे? अव शुकर माना तुम्ही माझ्या समोर आहात, नाही तर याला गोटे फेकून मारलो असतो. गण्या, तेवढ्या दुरून माझा जावई माझी तब्येत विचारावासाठी आला आणि तू माझ्या जावयाला असा बोलतेस? अजी पप्पाजी, हा तुमचा जावई काही तुमची तब्येत विचारावाला नाही आला, याचा घरचा राशन संपलाय राशन. वा घेऊन खाऊ शकतो म्हणलो मी फक्त येते माझ्या सासऱ्याची तब्येत विचारायला आलो. हे बरं माझ्या बहिणीची कसम. सासरे बुवा पहा ना तुमच्या पोराले. बे गण्या, माझी तब्येत चांगली होऊ दे बे, मग तुझे चमडे काढतो. मग काढशील माझे चमडे बावा? या टकल्याला पहिले चाय पाणी देवा. तिकडं आले आजवरी नाही समजला गण्या, तू माझा एवढ्याने राग काऊन करतेस? डोळ्यात जा बे तू, मला तुझा तोंडच नाही आवडत. टाकल्या बशीच्या मेल्या गोट्या असा बोलतेत का जावयाला? अव जाणं त्याला चाय आणून दे, थंडीचा थुटरल नाही तर. आणि हो आई, तुझ्या डोळ्याला दिसे नाही का तू ओला नाही झाला तर? तरी त्याला तू विचारतेस का ओले झाला असाल ना, जा बाथरूम मध्ये कपडे बदलवा. आणि मी इकडे बिना छत्रीने गेलतो, ओला होऊन माझ्या बापाची चड्डी लावून मला तर एक सोबत नाही म्हणलीस व तू तिकडे मेल्या मरत बस. ते पाय माझ्या घरच्याला माझी काही काळजीच नाही म्हणलो. पाहिलं का दाजी, माझी सख्खी माय मला अशी म्हणते. मला तर वाटते कधी कधी मला कचरा पेटीतून आणला उचलून. बे नोटंकी नको करू गण्या, जा तिकडे बाजारात जावयासाठी मटण घेऊन येतो. हो जावयासाठी मटण? मी कालच्या दिवशी म्हणलं तुम्हाला माझ्यासाठी मच्छी आणा म्हणून, तर मला नदीत जा म्हणलं पकडाले. लमचा जावई आला का ना मटण, जावई राहिला का ना मटण, जावयाची सकाळ झाली का ना मटण, जावई गावाला जात आहे आणा मटण. एवढ्यात गेला मी या घरचा पोरगा असून मला एकही दिवस नाही विचारला का बापू तुझ्यासाठी मटण आणू का? त्या जावयाचा एवढा मान.
माझा दिमाग खराब होईल ना तर मारतो मी जावयाची. अरे माझा खालपासून वऱ्यावरी संकट आहे दाजी. आता पावसाळा लागला तर मला चड्डी घेऊन जावा म्हणलो तर लंगोटीवर राय म्हणले आणि या दाजीसाठी 5-5 चड्ड्या आणल्या तुम्ही. दाजी हो का तुमचा पोरगा होजी एवढ्यानं जोय करतात चड्डीवरी. कालपासून माझी चड्डी वारावाची आहे. लमची माशी मेल्यासारखी वास मारते त्या चड्डीची. आजची चड्डी माझी वली झाली आता तुमची लावून हो. आणि आता बाजारात जाईन तर हेही ओली होईल. मग का उघडा बिरू का मी? अबे का असा मोठा गिटा झालास का बे तू? आ झाला बे बिना चड्डीचा फिरलास तर? काय झाला मला माहित आहे. आता दाजी आला तर मला खाली झोप नाही आहे म्हणून. आणि जर मी खाली झोपलो आणि पाण्या पावसाचा कोणता इचू किंवा सरप माझ्या पॅन्टात शिरला तर चड्डी राहील तर कसा तरी वाशीन. नाही तर माझ्या गुलगुल्याला तो इचू नाही तर सरप चावल नाही का? अबे माझ्या बैलाची नाही मेलास तर पुरा हिस्सा माझा. ते पाय त्या टकल्यानं का म्हणलं? अबे तसा नाही म्हणलो मी फक्त मटण्याच्या हिश्श्याची गोष्ट करत आहो. तुझा सपा डाव समजला मला दाजी. पण तू लक्षात ठेव तू गण्यासमोर नडत आहेस. आपला नाद करायचं नाही. तुझ्या टकल्यावर जांबाचा झाड वापीन मी. चाल मटण घेवालं. मग कोणते ठुसे पाहिजे तर बोंबलशील नको मला. राम राम व आजी. कशी दिली भाजी? बापू वांगे 30 रुपये किलो. का सांगतेस व बुडगे? कालच तुम्ही 15 रुपयानं नेलो. 15 रुपये किलो न असतो मी इकलो तर बापू मी कवाचीच असतो मेलो. पाहिलं का दाजी हे भाजीवाली बुडगी माझ्याकडे पाहून शायऱ्या म्हणते. कधी तुमच्या जीवनात म्हणला का तुम्हाला कोणी पाहून शायरी? कसा म्हणेल फुकट खाया जो आहेस तू. गरीब को कुछ दे दो भाई. कालपासून काहीच नाही खाल्लो मा. जावा भाऊजी त्याला 5 रुपये देवा. ए बाबा 5 रुपये का न दे? धोड्यात गेला. तू तर या भिकारीपेक्षा भिकारी आहेस दाजी. याले 5 रुपये दे म्हणलं तर तू याच्याकडूनच 5 रुपये मागत आहेस. माना लागल बाकी तुला टकल्या. ए भिकारी बाबा तो प्लेट माझ्या दाजीच्या हाती दे. माझ्या दाजीच्या हाती जास्त शोभल तो प्लेट. घे ना भाजीपाला घे ना. आला मोठा देती शहाणा. आणि माझ्या सासऱ्यानं तुला मटण घे म्हणलं ना बे. तू येते येऊन वांगे विचारत आहेस. लावू का बे माझ्या सासऱ्याला फोन? आयलीस का व बुडगे? हा हो माझ्या बहिणीचा नवरा. मटण खावासाठी आहे मस्त हावरा. बघा भाऊ नेऊन पहा हे तुम्ही गोड वांगे. पडसगावचा राम्यानं खाल्लं होतं तर अजून 2 किलो मांगे. अव मी नववारीचा पाहुणा येतो ना खरंच वांगे खाईन का? नववारीचा? लमत्या हप्त्यातून 2 वेळा तर येतेस तू. दिवाळीचे 15 दिवसाच्या सुट्ट्या राहते तर 1 महिना राहून जाते. उन्हाळ्याचा आपल्या पोरायला आणून देते तर त्याच्यासोबत अजून 2 महिने राहते. झाले 3 महिने. आणि हदा मधात जेवढे सण राहते तेवढे सण आमच्या घरी येऊन मनवते. बहीण माय असा करू करू 12 महिन्यातून 10 महिने आमच्या घरी राहते आणि 2 महिने आपल्या घरी राहते. तुला सांगतो बुडगे हा 1 नंबरचा फुकटे आहे. ती माझ्या बापाच्या भरोश्यावर जिंदा आहे जिंदा. धूत तिकडे अपेशी लोकांसोबत आलो तर पावसाही आला. च्या पित्तर माझ्या तर पूर्ण चड्ड्या ओल्या आहेत दाजी. आता बापाची चड्डी घातलो तेही वेली झाली. बहीण माय घरी जाऊन मी का घालीन? तुझ्या बहिणीचा परकर आणला बापू मी गण्या. तर तो तू नेशील ना दाजी? हो बे मीनं 2 आणला. एक तू नेस जो आणि एक मी नेशीन. भोकन टिकल्या उघडा फिरीन. पण तसे बायल्यासारखे सबक मी नाही करत. बहीण माय काय राहते सेल्फ रिस्पेक्ट. हेड धंद्याच्या टायमावर असा पाऊस आला का नाही तर मग मोठ्याने दिमाग खराब होते माझा. तो पण आजकालचे भिकारी भिकाल भीक नाही धंदा समजतात धंदा. धंदा आहे पर धंदा आहे गण्या. त्याच्यानं तूही मागणं पहिले माझ्या बापाच्या मात जगतेस तर. तुला वाटत नाही का गण्या तू जास्तच बोलतेस म्हणून? दाजी तुम्हाला खरं खरं सांगू का? मला कधीच जास्त नाही बोलायचं राय. मी जेव्हा इकडे पाहतो ना मला खरंच काही नाही वाटत. पण मी जेव्हा इकडे पाहून जेव्हा तुमचा तोंड दिसते ना मा कसम घेऊन सांगतो ज्या शिवा मला येतही नाही ना त्याही शिवा मला अशा फल देऊशा लागते तुम्हाला. एवढा राग का बे माझा? का करू तू आहेस तसा तर. चाल बाजारात जाऊन चड्डी घेवायला. तुला आज मी चड्डी घेऊन देतो. का सांगता दाजी तुम्ही मला चड्डी घेऊन द्याल? हो हो चल. डोड्यात गेला. पावसाळ्यात तुम्ही मला चड्डी घेऊन देतो म्हणजे तर सीधा माझ्यासाठी तुम्ही देवच बनला. दाजी आता केलं ना तुम्ही माझ्या कामाची गोष्ट. चला मला चड्ड्या घेऊन द्या. मी तुम्हाला मटण घेऊन देतो मटण. अरे बापू हे वांगे ने ना. तूच खावा बुडगे. बहीण माय आपण मस्त घरी मटण दमचावत असेल आणि आम्हाला वांगे चारतेस खावा. चला दाजी चड्ड्या घेवाल. नमस्कार भाऊ. नमस्कार जी नमस्कार. बोला काय पाहिजे तुम्हाला? माझ्या साल्यासाठी चड्डी पाहिजे होती. दाजी चड्डी नाही चड्ड्या पाहिजे चड्ड्या. पावसाळ्याच्या जास्त चड्ड्या पाहिजे ना. माझ्या साल्यासाठी चड्ड्या दाखवा चड्ड्या. बर बापू डेंगू गिरायकाले चड्ड्या पाहिजे म्हणते. दाखव बरं. बोला कशी चड्डी पाहिजे तुम्हाला? लाल का पिवळी हिरवी का गुलाबी? डेंग्या बे डेंग्या तू दाजी गण्या भाऊ कधीपासून तू चड्ड्या विकायला लागलास बे? हो बे गण्या भाऊ तुला का सांगू? नको सांगू मला काहीच. चप्पा माहित आहे तू आपल्या लवर साठी चड्ड्या विकत आहेस ना? लवर साठी? लवर साठी? कधी दाजी तुम्हाला सांगतो हा पस्तूर आपल्या लवरचा खर्च उचलावासाठी येते चड्ड्या विकायला आला. नाही दाजी काही सांगत्या खोटा बोलतेस का बे? हे कोणते धंदे धरलास बे डेंग्या तुला? तुझा बाप मस्त ठेकेदार एवढा पैसेवाला असून तू याची चड्ड्या विकायला आलास? दाजी तसा नाही आहे. का तसा नाही बे? पोरीसाठी चांगले चांगले लोक बदलते. दाजी मग मी का सांगू? हो खरं टकल्या बाई तुम्हाला कधी पोरगी पटलीच नाही तर का सांगाल तुम्ही?
रे गण्या भाऊ, मला पुढच्या महिन्यामध्ये नवीन मुकाबल घ्यायचा आहे आणि माझा बाप काही मला पैसे देत नसे पाय, म्हणून मी या कपड्याच्या दुकानात आलो चड्ड्या विकावाला. बरं दाखव आम्हाला चड्ड्या दाखव. सांग तुला किती नंबरची चड्डी लागते? 90. बे तुला 80 नंबरची चड्डी पुरी टापोटीप फिट होईल. पाहिलं का दाजी, 2 दिवसात पुरा काम शिकला हा पोरगा. तर चांगला आहे ना बे, तू तर घरी पस्तूर नुसता झोपून राहिलेस. दाजी 2 शब्द चांगले का बोललो तुम्ही, माझ्या डोक्यावर नको चढा. ए डेंग्या दाखव ना चड्ड्या. अशी दाखव, प्लेन, प्रिंटेड, हाफ कट, फुल कट. आणि बायाची चड्डी दे डेंग्या. हा बायाची चड्डी लावते का जी भाऊजी? मी तुम्हाला सांगतो, आम्ही जेव्हा ट्रिपला गेलो तर याला बाथरूम मध्ये मी पाहिलं होतं, माकू बायाची चड्डी लावून होता. माझा पारा नको सन कवा बापू. दाजी येती माझी मजाक करायला आणला का तुम्ही? हे घे गण्या भाऊ तुझ्यासाठी चड्डी, टापोटी फिट होईल आणि तुझ्यावर सुटाई होईल. काऊन बे डेंग्या जास्त शेपारलास का बे तू? चाले मी बाय हो का बे? ते बायाची कट वाली चड्डी दाखवून राहिलास तर मला. काऊन हे नाही आवडली का तुले? बरं मग हे घे तुला माणसाची चड्डी. म्हणजे आता मी माणूस झालो का बे? मला माणसाची चड्डी दाखवतेस तर? मग तू एक काम कर, आपल्या बहिणीचे परकरच गुंजो. तुला तू माणसात असते, तुला माणसाची नाही तर का जनावराची चड्डी दाखवल का बे? जी दाजी तसा नाही म्हणलो मी. नसल घेवाचा तर चल घरी. जी दाजी तसा नाही, ते माणसाची चड्डी कसा लावीन बरं मी? मला पोरा बाराची चड्डी दाखव, थोडीशी फॅशन वाली. काऊन घेणे भाऊ, सवितीला दाखवायचं आहे का? एक घे मग, हे कशी वाटते तुला सांग. हे पाय, हे किती मस्त आहे बरं. हिचे 5 जोड बांध ने टाक थैल्या मंदी. किती रुपयाचे होते रे बापू? तसा भाऊजी एक चड्डी पडते 120 ला, पण तुम्ही 5 चड्ड्या घेता तर तुम्हाला 500 रुपयामध्ये 5 चड्ड्या पडून जातील. पाहिलं का दाजी, कोणता दुसरा मित्र असता तर फुकट दिलं असतं. माझ्या बापाची दुकान हो का बे? अबे नोये तर चोराला शिक ना, बाकीचे लोक कशी चोरतात. त्याने भाऊ मी आता तुझ्यासाठी चड्डी चोर बनू? मग आपल्या लवर साठी मजनू बनू शकतेस तर आपल्या मित्रासाठी चोर काऊन नाही? डेंगू तू एक काम कर, ह्या 5ही चड्ड्या आपल्या चड्डीच्या अंदर टाकून ठेव आणि चुपचाप मुतासाठी बाहेर जातो म्हणून सांग मालकाला. आम्ही तुला तेथीच भेटून आणि मग त्या चड्ड्या आम्हाला गुपचूप मध्ये दे. घरी तुला आम्ही 200 रुपये देतो. 200 रुपये ठीक आहे ना भाऊजी, मला तर तेच पाहिजे होता. माझे 200 रुपये तरी घडतीलच. माझ्या दुकानात चोरी कराल का बे तुम्ही? हे सीसीटीव्ही का फक्त दाखवासाठी लावले आहेत का बे? पाहतच होतो तुमच्या कॅमेऱ्यामध्ये हरकती. माझ्या दुकानामध्ये चोरी करते म्हणत्या. आता तुमचा उभ्यानं फलकवतो हो दाजी. अबे गण्या भाऊ परा, पहिलेच मालकाचा पारा बायको पाय बिघडला होता, आता आपल्या चोरी पाय अजून बिघडेल. परा लवकर नाही तर कापून